श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 27 अधिक मासातील व्रताचरणाचे नियम. श्री गणेशाय नमः. सूत म्हणतात, श्रोतेजन हो, तुमच्या ज्ञान जिज्ञासेपोटी मला हे अधिक मास महात्म्य वर्णन करण्याचे भाग्य मिळत आहे. तुम्ही पण भाग्यवान आहात, हे यासाठी की तुम्हास या श्रवण सुखाचा आनंद मिळतो आहे. सुजन हो, यानंतर मी आता तुम्हाला जो भाग सांगणार आहे तो श्री लक्ष्मी विष्णू यांच्या संवादामधलाच आहे. नारायण लक्ष्मीस म्हणतात, हे प्रिये, अधिक मासातील काही दान धर्म व्रते करण्यासाठी सर्वच व्यक्तींची आर्थिक शारीरिक व मानसिक सबलता असतेच असे नाही. त्यामुळे सर्वसामान्य मनुष्य त्याच्या आवाक्याप्रमाणे काय काय करू शकतो आणि ते करताना त्याने कोणती बंधने नियम पाळायला हवेत त्या संदर्भात मी तुला माहिती देतो, ती ऐक. या महिन्यात मोठे खर्चिक व्रताचरण करणे शक्य नसेल तर आपण काही छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच करू शकतो. जसे की रोज भगवंतांचे नाम घेऊन पवित्र नद्यांचे स्मरण करून स्नान करणे, सूर्याला पितृवर्गाला अर्घ्य देणे, देवपूजा करणे, रोज श्रीकृष्ण नामाचा ठराविक जप करणे, एखाद्या पवित्र ग्रंथाचे पोथीचे वाचन करणे, मौन पाळणे, एखादा आवडीचा पदार्थ न खाणे, उगाच राग चिडचिड त्रागा न करणे, दुसऱ्याच्या देव उपासनेत अडचण व्यत्यय न आणणे, कोणाची निंदा नालस्ती न करणे, गाव सोडून बाहेर न जाणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, माता पिता गुरु बालक वृद्ध यांचा आदर करणे, रोज देवासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावणे, जे शक्य असेल ते आणि तेवढे दान करणे इत्यादी. हे देवी, या वर सांगितलेल्या गोष्टी तर कोणीही व्यक्ती या अधिक मासात अगदी सहज करू शकतो. मात्र त्यासाठी त्यांची इच्छा आणि दृढ निश्चय हा असणे आवश्यक आहे. ते काही सांगायची गरज नाही. आता यानंतर कोणी काय केले तर काय करावे आणि काय करू नये याबाबत मी काही माहिती देतो, ती ऐक. जर आपण या मासाच्या निमित्ताने एखादा अन्नपदार्थ वा फळ खाणे महिनाभर सोडले असेल तर शेवटी तो पदार्थ फळ ब्राह्मणास दान द्यावे. जर मौन राखण्याचे व्रत केले असेल तर शेवटी ब्राह्मणास किंवा एखाद्या मंदिरात घंटा दान द्यावी. विशिष्ट अन्न खाण्याचे ठरविले असेल तर सुवर्ण दान द्यावे. जमिनीवर झोपण्याचे व्रत केले असेल तर ब्राह्मणास अथवा गरजवंतास गादी व चादर द्यावी. पत्रावळीवर जेवण करण्याचा नियम केलेल्याने शेवटी भोजन पात्राचे दान करावे. तेल तुपाचे पदार्थ खाणे वर्ज्य केले असतील तर शेवटी एक भांडेभर तुपासह ते पात्र दान करावे. मीठ खाणे जर वर्ज्य केले असेल तर चांगल्या फळांचा रस दान करावा. एखादे धान्य खाणे वर्ज्य केले असेल तर गहू तांदूळ डाळ साळी ह्यांचे दान द्यावे. उपवास एकांतवास नक्त भोजन यासारख्या गोष्टी केल्या असल्यास शेवटी उत्तम प्रकारचे भोजन विप्रास देऊन सांगता करावी. हे लक्ष्मी देवी, या प्रकारे या पुरुषोत्तम मासाच्या अपूर्व संधीचा फायदा घेऊन प्रत्येकाने काही ना काहीतरी उपासना अवश्य करावी. काय आणि किती केले याला महत्त्व नसून जे केले ते किती मनापासून केले यालाच ईश्वर दरबारी महत्त्व आहे. थोडे करा आणि जास्त पुण्य पदरी जोडा, अशी ही पर्वणी आहे. त्यामुळे या संधीस वाया न दवडता तिचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भगवान श्री पुरुषोत्तमाच्या कृपाप्रसादास पात्र व्हावे. जन्माचे सार्थक करून घेणे ह्यातच खरे हित आहे.